पदाची शपथ घेतली त्यावेळेस त्यांनी जय पॅलेस्टीनचा नारा दिलेला आहे. कशा प्रकारे बघताय या प्रकरणात? नाही, खरं भारतीय संसदेमध्ये ते शपथ घेत आहे, त्याच्यामुळे तिथला नारा देण्याचं काहीच कारण नाही. जे तुम्हाला शपथ घ्यायला कागद दिलेला असतो तोच तुम्ही वाचून दाखवायचा असतो. त्याच्यामुळे त्या ठिकाणी मला वाटते दुरुस्त पण केलं असेल की असं काही. खासदारांनी जय शिवराय रामकृष्ण हरी अशा देखील संसदेची जी नियमावली आहे त्याच्याप्रमाणेच आपल्याला शपथ घ्यायला लागते आणि त्यामुळे त्या पद्धतीने संबंधित पीठासीन अधिकारी जे आहेत ती त्याप्रमाणेच शपथ घ्यायला सांगतात. अशा प्रकारची मी बघितलेलं पण आहे आणि माझी माहिती आहे. सर, उद्या पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे. जर पाहायचं झालं मागच्या तुलनेत यावेळेस सुद्धा मतदारांची संख्या वाढलेली आहे, मात्र मतदार ते बाहेर पडत नाहीत. पदवीधर मतदार कशा प्रकारे आव्हान असेल मतदारांना? नाही, निश्चितपणे यावेळेला 2,30,000च्या वर पदवीधर मतदार आहेत आणि मी मतदारांना देखील आवाहन करेन की मतदान जे कराल ते देखील ज्याला म्हणते की त्या ठिकाणी जे केंद्रावर पेन असेल त्या पेनानेच आपण सरळ एक आकडा काढावा. कारण मी एवढ्याकरता सांगतो की खूप मतं जी आहेत ती बाद होती. विदर्भात आता मध्यंतरी निवडणुका झाल्या तर 10,500 मतं बाद झाली. ठाण्याच्या मागच्या निवडणुकामध्ये 4,500 मतं बाद झाली होती, केवळ तिथला पेन न वापरल्यामुळे किंवा त्या मतदान पत्रिकेवर काही लिहिल्यामुळे मतं बाद झाली होती. तर मतदानाला बाहेर या. शेवटी हे पदवीधरांचं मतदान आहे, शिक्षकांचं मतदान आहे, जो पदवीधर आहे, जो रजिस्टर्ड आहे. आणि माझं त्याच्यामुळे विनंती आहे, आवाहन आहे की आपण मतदान कुठल्याही परिस्थितीत करा आणि मोठ्या प्रमाणामध्ये ते मतदान जे आहे ते घडवून आणा. महायुतीतर्फे तर निरंजन डावखरे या ठिकाणी उभे आहेत. ठाण्यामध्ये जवळजवळ ठाणे जिल्ह्यामध्ये 93,000च्या वर मतदार आहेत आणि त्याची मतदारांना आणण्याची जी एक व्यवस्था लागते, कार्यकर्त्यांची फळी लागते, ती फळी देखील आम्ही महायुती म्हणून आणि भारतीय जनता पार्टीने ती पूर्ण रचना पूर्ण केलेली आहे. सर, अयोध्येला राम मंदिर गळत आहे त्या संदर्भात तुम्ही कसं बघताय? आवडांनी या संदर्भात सांगितलेलं आहे की त्या जो कॉन्ट्रॅक्टर आहे राम मंदिराचा त्याला ब्लॅकलिस्ट करणार का? कारण तिथल्या महंतांनी हे व्हिडिओ जे आहेत ते बाहेर पाठवलेले आहेत. राम मंदिर, रामाची मूर्ती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सुद्धा पाणी गळतं. खरं म्हणजे हा माझ्या अखत्यारीतला विषय नाही. राम मंदिराचा त्या ठिकाणची जे त्या ठिकाणी अथॉरिटी आहे तेच याचं काही उत्तर देऊ शकतील. पण आव्हाड साहेब काय, आव्हाड जगामधलं कुठल्याही विषयावर बोलू शकतात, कुठल्याही विषयावर त्यांचं मत मांडू शकतात आणि अधिकारवाणीने बोलू शकतात. तुमच्या इथलं मुंबईचं हॉस्पिटल लवकर कसं सुरू होईल त्याच्या पाठीमागे ते लागले तरी सुद्धा खूप होईल. कारण तुम्ही करसेवक होतात, तुम्ही त्या ठिकाणी ज्यावेळेस बाबरीचा ढाचा पडला त्यावेळेस तुम्ही स्वतः होतात. आता राम मंदिर बनलेलं आहे मात्र निकृष्ट दर्जाचं बनलेलं आहे असा आरोप होतोय. नाही, आरोप एक वेगळा असतो आणि प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असते. एक कारसेवक म्हणून मला अभिमान आणि आनंद हा आहे की याची देही याची डोळा 500 वर्षानंतर त्या ठिकाणी पुन्हा भारताची जी अस्मिता आहे, आम्ही ज्यांना प्रभू रामचंद्राला आम्ही आदर्श मानतो, ते मंदिर आम्ही उभं राहिलेलं बघितलं. हा सर्वात मोठा आमचा अस्मितेचा भारतीयांचा प्रश्न आहे, तो मार्गी लागलेला आहे. चालू आहे की तिथे जैवविविधता प्रकल्प, त्याला नावही दिले उत्तमराव पाटील बायोडायव्हर्सिटी पार्क. आणि त्याच्यामुळे हा बिल्डरांना ठीक आहे, त्यांना कुठे रिडेव्हलपमेंट करायची आहे म्हणून एक कारागृह घालून टाकायला निघाले तर त्याची काही गरज नाही. तुम्ही शासनाकडनं काही मुदत घ्या, काही जी 100 मीटरची जी मर्यादा आहे त्याच्या संबंधी काही दुरुस्त करा. परंतु त्याच्याकरता म्हणून काहीतरी कारण छुपा अजेंडा ठेवून हा बिल्डर लोकांचा याच्या पाठीमागचा हेतू जो आहे तो बरोबर नाही. ठाणेकर तर कदापि ह्याच्यामध्ये हे होऊ देणार नाहीत आणि कुठल्याही कारागृहाच्या जवळ जे तुमचं न्यायालय पाहिजे, हॉस्पिटल पाहिजे, जिल्हाधिकारी, हे सगळं इथे आहे. आणि त्याही पलीकडे जर पडघ्याला जर न्यायचं असेल तर पक्क्या कैद्यांकरता वेगळं तिथे कारागृह करता येऊ शकतं की जास्तीचे जे असतील ते त्या ठिकाणी नेता येतील. पण हे कारागृहच हलवायचं हा कुठला प्रकार आहे? आणि त्याच्यामुळे याच्या पाठीमागे हा वेगळा छुपा अजेंडा आहे. तर हा जो प्रस्ताव आहे या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी देखील हिरवाकंदील दिलेला आहे. आता अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांना काही विनंती करणार आहे अर्ज वगैरे? हा निश्चितपणे मी तर
मागच्या वेळेला देखील पत्र दिलेलं आहे आणि याही वेळेला ठाणेकरांच्या वतीने निश्चितपणे त्यांना निवेदन दिलं जाईल. निरनिराळ्या संघटना ज्या आहेत म्हणजे तत्कालीन त्या वेळेचे तिथले देखील लोकांना हे पटलेलं नाही, रुचलेलं नाही, आवडलेलं नाही आणि त्याच्यामुळे हा काही निर्णय झालेला नाही आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे योग्य तो ठाणेकरांच्या हिताचाच निर्णय शासन घेईल, मुख्यमंत्री घेतील याच्याबद्दल मला विश्वास आहे. सर, ठाणेकरांसाठी एक खुशखबर देखील आहे, कारण जो मेट्रो 4चा जो प्रकल्प सुरू आहे याला जो वर्तुळाकार मेट्रो जी जोडणार आहे, या मेट्रोचा समावेश मोदींच्या पहिल्या 100 प्रकल्पांमध्ये असणार आहे. येत्या वर्षभरामध्ये याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. कशा प्रकारे पाहताय? नाही, हा जो वर्तुळाकार रिंग रूट जो आहे मेट्रोचा त्याच्यामध्ये अनेक सजेशन्स आम्ही दिलेले आहेत, कारण नागरिकांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये कुठल्याही प्रॉपर्टीचं नुकसान होता कामा नये याच्या संबंधामध्ये हजारो नागरिकांनी मोर्चा पण काढला होता, त्यांनी निवेदनं पण दिली होती आणि त्या दृष्टीने कोणाचंही नुकसान होणार नाही अशा प्रकारचा तो रूट जो आहे ती आखणी करूनच वर्तुळाकार रेल्वे केली जाईल असं त्यांनी प्रत्यक्ष मीटिंगमध्येही सांगितले, विधिमंडळात पण सांगितलं. अनेक पावसाळा आहे, धोकादायक इमारतीच्या नोटिसा दिल्या गेल्या, कसं बघता याकडे देखील तुम्ही रेसिडेन्सी संदर्भात एक पाठपुरावा केला होता? खरं म्हणजे पावसाळ्याच्या आधी हे घाईगर्दीमध्ये देण्याची काही गरज नसते. वर्षानुवर्ष तुम्हाला दिसतंय धोकादायक. बघा की काही वेळेला म्हणजे सगळ्या बाबतीमध्ये मी नाही सांगत, पण एक असं रॅकेट पण आहे की जी बिल्डिंग धोकादायक ठरवायची आहे ती धोकादायक ठरवण्याची त्यांच्याकडे यंत्रणा आहे आणि जी धोकादायक प्रत्यक्ष आहे ती न ठेवण्याची पण त्यांनी अशा पद्धतीने यंत्रणा ठेवली आहे. परंतु याच्यामध्ये त्या रहिवाशांचं फार मोठं नुकसान होतं. मी मागेही आणि आताही मी त्यांना सूचना केलेली आहे की जो त्या ठिकाणचा रहिवासी आहे त्याचा हक्क कुठल्याही परिस्थितीमध्ये अबाधित राहिला पाहिजे, त्याला कुठल्याही परिस्थितीत काढून टाकता कामा नये आणि ठराविक मुदतीमध्ये हे बांधकाम झालं पाहिजे अशा पद्धतीने शासनाचा निर्णय घ्यायची आवश्यकता आहे. त्याचा देखील आम्ही पाठपुरावा करत आहोत. 2 मिनिटं. सर, ओबीसी आज महापालिकेमध्ये आयुक्तांशी सविस्तर माझी चर्चा झाली, भेट होऊन. नालेसफाईचा जो महापालिकेच्या प्रशासनातून दावा केला जातो की आमची पूर्ण झालेली आहे नालेसफाई, आम्ही लोकांनी पाठवलेल्या आणि आम्ही स्वतः दौरा करून आलेले फोटोज त्यांना सादर केले. त्यांचा दावा खोटा आहे, लोकांची दिशाभूल करू नका. 50% देखील नालेसफाई झालेली नाही. आता तुम्ही कोणावर काय कारवाई करणार ते बोला, अशा पद्धतीने माझा आयुक्तांना सवाल आहे. ते फोटो सकट दाखवले की नाला आहे का रस्ता आहे अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे पूर्णपणे या सगळ्या कामाची जी आहे ती फार वाटोळं झालेलं आहे आणि ते आमच्या ठाणेकरांना भोगायला लागेल. रस्त्याची देखील पाहणी केली आणि त्याच्या पलीकडे कांदळवनामध्ये मैदान झालेलं आहे, परंतु आमचे महापालिका जी आहे ती अजूनही डोळे बंद करून झोपलेली आहे. समजके नासमज बनण्याचा प्रयत्न करू नका. मी माननीय आयुक्तांना सांगितलं की हे आम्ही वेळोवेळी तुम्हाला निदर्शनास आणून जर तुमचं सैन्य तुमचा अधिकारी जर करत नसतील तर आम्हाला उतरायला लागेल. आम्हाला त्या अधिकाऱ्यांना घेराव घालायला लागतील, लोकांचा दबाव निर्माण करायला लागेल. परंतु ठाणे शहर जे आहे ते आम्ही कोणाच्या भेटीत धरलेलं आम्ही खपवून घेणार नाही. नक्की हे नाले सफाई का हातकी सफाई असं देखील सवाल होता. म्हणजे हातकी सफाई तर पहिल्यापासूनच आहे, पण प्रत्यक्ष नाली सफाईच झाली नाही आणि तुम्ही दावा करताय म्हणजे कशा करता, कोणा करता, का तुम्ही दिशाभूल करता? कुठल्या अधिकाऱ्यावर तर कधीच कारवाई झालेली नाही. म्हणजे ज्या ज्या वेळेला तुम्ही जबाबदारी फिक्स करता अनधिकृत बांधकामाची असेल, माननीय मुख्यमंत्र्यांनी तर स्पष्ट जाहीर केलेलं आहे की मुळासकट उखडून टाका, अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा. कोणावर केले गुन्हे दाखल? म्हणजे महापालिका जी आहे ती आपली मनमर्जी करणार आहे का? अधिकारी जे आहेत ते आपल्याला मनाला वाटेल ते धोरण आपण ठरवू ते तोरण कदापि ठाण्यामध्ये आम्ही हे सहन करणार नाही. आम्ही याच्या पुढच्या काळामध्ये आंदोलनाची भूमिका घ्यायला सुद्धा कमी करणार नाही. सर, हे बघा, हे मैदान, हे कांदळवन तोडलेलं म्हणजे याला कलेक्टर साहेब काय करतात, कांदळवनाची जी फॉरेस्टची कमिटी काय करते, महापालिका काय करतं? प्रत्यक्ष कोलशेतच्या भागामध्ये एका बाजूला मुंबई महापालिकेची
त्या ठिकाणी पाईपलाईन आहे आणि दुसऱ्या बाजूला कांदळवनामध्ये पूर्णपणे मैदान झालेलं आहे. तिथे आता टुर्नामेंट खेळायला जायला लागेल अधिकाऱ्यांना, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. ती भयावह आहे. एका बाजूला 40-40, 50-50 मजल्याच्या तुम्ही इमारती बांधणार आणि दुसऱ्या बाजूला तुमची नालेसफाई नाही, रस्त्याचा पत्ता नाही. कांदळवनामध्ये तुम्ही अशा पद्धतीने किती मोठा धोका आहे हा. ठाणेकरांना हा किती मोठा धोका निर्माण होईल आणि त्याच्यामुळे अधिकाऱ्यावरही काही कारवाई नाही. आणि त्यामुळे याच्या पुढे जनतेला बरोबर घेऊन आम्ही घेराव घालू अधिकाऱ्यांना, आम्ही सोडणार नाही. 27 तारखेला या होर्डिंग्स असतील, रस्त्यांवरती खड्डे असतील, या हुक्का पार्लर असेल, या अनेक गोष्टी असतील, त्या संदर्भात अधिवेशनात कशा प्रकारचा तुम्ही आवाज आणि उचलला? या सगळ्या बाबतीमध्ये अधिवेशनातच नाही, हुक्का पार्लरची तर आम्ही चळवळच चालवते. लोक आमच्याकडे आता ज्या ज्या ठिकाणी पब हुक्का पार्लर ते फोटो पाठवतात. लोकांनी पण या चळवळीत सहभाग घेतलेला. मधल्या काळामध्ये फार मोठा कंट्रोल बसला होता, पुन्हा सुरू झालेला आहे. आणि आता तर हे पुण्याची जी प्रकरणं बघता, याचं इतकी कठोरपणे त्याची अंमलबजावणी पोलीस खातं, एक्साईज आणि महापालिकेचे अधिकारी यांनी एकत्रित मिळून करायला पाहिजे. कारण की शेवटी हे ठाणे शहर जे आहे ते सांस्कृतिक शहर आहे. इथे याला खूप जुना इतिहास आहे आणि त्याच्यामुळे हे अधिवेशनात तर घेणारच, पण अधिवेशन सोडून देखील याच्या संबंधितली एक चळवळ, लोकचळवळ देखील आम्ही आमची चालू ठेवणार. बुलडोझर चालवण्यासाठी सांगितले पुण्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना. या ठिकाणी का होत नाही अशा गोष्टी? का वाटतं उशिरा झालेलं? महापालिकेने याच्यामध्ये अंमलबजावणी करायला लागेल. शासनाने एवढं तुम्हाला स्पष्ट निर्देश दिलेले आहे, त्याच्यामुळे तुम्ही अंमलबजावणी करा. लोकांना याच्या, हा सामाजिक प्रश्न आहे, लोकांना याच्यातून वाचवा. स्टेशन परिसरामध्ये अनधिकृत फेरीवाली बसतात, त्या संदर्भात तुम्ही त्यामुळे जे वाटसरू आहेत त्यांना जागा होत नाही, ते त्यांना पर्यायी रस्त्यावरती येऊन चालावं लागतं, त्यामुळे वाहतूक कोंडी होते. स्टेशन परिसरामध्ये 150 मीटरपर्यंत गेले 9 महिने किंबहुना त्याहीपेक्षा जास्त एकही फेरीवाला मुक्त भाग ठेवला होता. आणि त्यावेळेला आम्ही महापालिकेचं अभिनंदन पण केलं होतं, अधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं होतं. तत्कालीन आयुक्त त्यावेळेला होते. आता पुन्हा 150 मीटरमध्ये तर बसायला लागलेच आहेत, परंतु ही संख्या वाढते आहे. ठाण्याचे बाहेरचे लोक येत आहेत, काही त्या ठिकाणी त्या दादा लोक देखील त्या ठिकाणी हे सगळं चालू ठेवत आहेत. अधिकारी काय करतात? आणि म्हणून याची अधिकाऱ्यांवर जबाबदारी फिक्स करून हे जर आपण मनावर घेतलं तर ते निश्चितपणे त्याचा बंदोबस्त होऊ शकतो. आणि त्याच्यामुळे आयुक्तांनी आता कठोर निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे आता पुढचा फेरीवाल्याचं जे काही आहे स्टेशन परिसरातला प्रकार आहे तो काय होतं ते बघता येईल. परंतु फेरीवाला धोरण हे गेल्या कोर्टाने सांगून देखील अजून सुरू झालेलं आहे. फेरीवाला धोरण आणि त्याची कठोर अंमलबजावणी देखील घेणं अत्यावश्यक आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहाचा जो विषय आहे ते बिल्डरांचा डोळा आहे असाही मध्यंतरी आवाज आला होता. तर नजीब मुलांचं असं म्हणणं आहे की केळकर साहेबांनी पहिले अभ्यास करावा. त्या ठिकाणी हे जे कारागृह आहे, या कारागृहाला इतिहास आहे, हे हेरिटेज आहे. या ठिकाणी स्वातंत्र्य लढ्यामध्ये अगदी राघोजी भांगरेंपासून तर आत्ताच्या काळामध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध ज्यांना फाशी दिली त्यांच्यापर्यंत अनेक क्रांतिकारकांचा त्याच्यामध्ये इतिहास दडलेला. हा ऐतिहासिक ठेवा आहे. टाऊन हॉल आहे, अमुक आहे, आमचं अशोक स्तंभ आहे, अशी अनेक गोष्टी ज्या आहेत त्या ऐतिहासिक आहेत. ह्या कारागृहामध्येच त्या ठिकाणी अधिक कैद्यांची वाढ लक्षात घेता त्या ठिकाणी बांधता येऊ शकतं. हे त्या वेळेच्या कारागृह अधीक्षकांनी देखील कळवलेलं आहे. त्याच्यानंतर जे काही ते कारण दाखवलं जातं की गार्डन करायची आहे, त्याच्या पलीकडेच 5 हेक्टरवर फॉरेस्टच्या माध्यमातून. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.